भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं सांगणारे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये कित्येक वर्ष वास्तव्याला होते. सुमारे 1878च्या काळात महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं. याची देखील एक कथा सांगितली जाते. स्वामी महाराज काही काळाकरता चोळप्पा महाराजांच्या घरी राहिले होते. त्यावेळी चोळप्पा स्वामींना म्हणाले, स्वामी, तुम्ही इथेच माझ्या घराजवळच आपला देह ठेवावा. स्वामींनी त्यांच्या भक्ताचा मान आणि शब्द राखला. स्वामींच्या आधी चोळप्पा महाराजांचं देहांत झालं. जेव्हा स्वामींनी देखील आपला अवतार काळ संपवला, त्यांनी चोळप्पा महाराजांच्या शेजारीच आपला देह त्यागला. अशी ही गुरु आणि शिष्याची गोष्ट सांगितली जाते. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट मधील वडाच्या झाडाखाली समाधी घेतली, ज्याला आपण पुण्यतिथी किंवा स्मरण दिन म्हणून ओळखतो. असं म्हणतात की या दिवशी भक्तांनी अन्नदान, नामस्मरण आणि स्वामी सेवा केल्याने मनःशांती मिळते. अशाच नवनवीन माहितीसाठी नवराष्ट्राला फॉलो करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.